नमस्कार मंडळी. आजपासून आपण सुरू करतोय आपली नवीन लॉंग आन्सर सिरीज. हो, 13 मार्क्सचा प्रश्न एक्झाममध्ये कसा लिहायचा, अगदी परफेक्ट कसा लिहायचा, ह्याची टेक्निक आज आपण शिकणार आहोत. आणि आजचा आपला पहिला आणि सगळ्यात मोठा मेगा टॉपिक आहे एव्हिडन्स लॉचा सर्वात महत्वाचा बेस, थ्योरी ऑफ रेलेव्हन्सी. एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रश्न वारंवार रिपीटेडली येतो, त्यामुळे हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की पहा. चला डिकोड करूया. बरं, तर उत्तराची सुरुवात कशी करायची? इंट्रोडक्शनमध्ये एकदम स्पष्ट लिहा की कोर्टाचा वेळ फार महत्वाचा असतो. त्यांच्याकडे एकामागून एक केसेस असतात, म्हणून कोणताही खटला चालवताना कोर्टासमोर फक्त आणि फक्त महत्वाचे आणि केसशी थेट जोडलेले तथ्यच मांडले पाहिजेत. काही फालतू किंवा अनकनेक्टेड गोष्टी सांगून कोर्टाचा वेळ वाया घालवायला परवानगी नाही. आणि इथेच एंट्री होते थेअरी ऑफ रेलेव्हन्सीची. हे ना एका फिल्टरसारखं काम करतं. ते ठरवतं की न्यायाधीशाच्या समोर कोणते फॅक्ट्स लीगली आले पाहिजेत आणि कोणते नाही. सिम्पल. तर मग हा 13 मार्कांचा मोठा प्रश्न टॅकल करायला आपण एक 5 पॉइंट ब्लूप्रिंट बनवलं आहे. स्क्रीनवर पाहत असाल, हे 5 मुद्दे म्हणजे तुमच्या हाय स्कोरिंग उत्तराची किल्ली आहे. आपण ह्याच स्ट्रक्चरने स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत. आणि हो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, लॉ एक्झाम्समध्ये स्ट्रक्चरला प्रचंड महत्त्व आहे. ओके, सो रेडी? चला आपल्या उत्तराच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या हेडिंगकडे वळूया. तुमच्या आन्सर शीटमध्ये हे हेडिंग एकदम ठळकपणे आलं पाहिजे, सेक्शन 3 ऑफ द भारतीय साक्ष अधिनियम 2023. पण थांबा, सेक्शन 3 समजून घ्यायच्या आधी एक छोटा पण इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट समजूया, फॅक्ट इन इश्यू. हे नाव ऐकताच घाबरायचं नाही. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर फॅक्ट इन इश्यू म्हणजे तो मुख्य प्रश्न, तो केंद्रबिंदू ज्यावर पूर्ण केसमध्ये वाद चालला आहे. फॉर एक्झाम्पल, एने बीचा खून केला की नाही, बस हा झाला फॅक्ट इन इश्यू. आहे की नाही सोपं? आता बघा, एक्झाममध्ये सर्वात आधी सेक्शन 3ला एकदम हायलाईट करायचं. का? कारण हा सेक्शन एक स्ट्रिक्ट गेटवे आहे. म्हणजे एक प्रकारे कोर्टरूमचा दरवाजा आहे, आणि हा दरवाजा फक्त 2च गोष्टींसाठी उघडतो. सेक्शन 3 एकदम स्पष्टपणे सांगतो की पुरावा म्हणजे एव्हिडन्स फक्त 2च गोष्टींचा दिला जाऊ शकतो. एक फॅक्ट इन इश्यूचा, जे आपण आत्ता बघितलं, आणि 2 रेलेव्हंट फॅक्ट्सचा. आणि कायद्यात शेवटी एक वाक्य आहे, अँड ऑफ नो अदर्स. समजलं? या 2 प्रकारांव्यतिरिक्त दुसरा कोणताही पुरावा कोर्टासमोर आणायलाच बंदी आहे. म्हणून हा नियम फार फार कडक आहे. चला आता आपण थोडं डीप डाईव्ह करूया. आता जो फरक आपण बघणार आहोत ना, तो पेपर चेक करणाऱ्याला सांगेल की तुमचा अभ्यास किती पक्का आहे. इथेच तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळणार आहेत. ओके, सो 13 मार्कांसाठी हे 2 कॉन्सेप्ट्स, लॉजिकल रेलेव्हन्सी आणि लीगल रेलेव्हन्सी, यातला फरक एकदम क्रिस्टल क्लिअर लिहावा लागेल. लॉजिकल रेलेव्हन्सी म्हणजे काय? सोप्या शब्दात कॉमन सेन्स. जर 2 गोष्टींमध्ये आपल्या बुद्धीला पटेल असं काही कनेक्शन असेल तर ते लॉजिकली रेलेव्हंट झाले. पण, आणि हा पण फार महत्वाचा आहे, कोर्ट फक्त कॉमन सेन्सवर चालत नाही. म्हणून येतो दुसरा कॉन्सेप्ट, लीगल रेलेव्हन्सी. कायदा आंधळेपणाने लॉजिकला फॉलो करत नाही. एखादा फॅक्ट हा लीगली रेलेव्हंट तेव्हाच मानला जातो जेव्हा कायद्याच्या पुस्तकात, म्हणजे आपल्या BSA मध्ये त्याला रेलेव्हंट म्हणून मान्यता दिलेली आहे. आता मी जे सांगणार आहे ना, ते वाक्य तुमच्या पेपरमध्ये स्टार मार्क करून लिहा. हा आहे गोल्डन मॅक्सिम. तो आहे, एव्हरी लीगली रेलेव्हंट फॅक्ट इज लॉजिकली रेलेव्हंट, बट एव्हरी लॉजिकली रेलेव्हंट फॅक्ट मे नॉट बी लीगली रेलेव्हंट. परत ऐका, कायद्याने रेलेव्हंट मानलेली प्रत्येक गोष्ट लॉजिकला पटणारी असतेच, पण लॉजिकला पटणारी प्रत्येक गोष्ट कायद्याला पटेलच असं नाही. हे लिहिलंच पाहिजे. कन्फ्यूज झालात? थांबा, एक उदाहरण घेऊया. समजा पोलिसांसमोर एका आरोपीने गुन्हा कबूल केला, कन्फेशन दिलं. आता लॉजिकने विचार करा, हे तर फार रेलेव्हंट आहे, बरोबर? तो स्वतः सांगतोय की मी गुन्हा केला. पण इथे कायदा विचार करतो की पोलीस प्रेशर टाकून किंवा टॉर्चर करून सुद्धा कन्फेशन घेऊ शकतात. म्हणून लोकांना यापासून वाचवण्यासाठी कायदा म्हणतो की पोलिसांसमोर दिलेलं कन्फेशन हे लीगली रेलेव्हंट नाही, म्हणजेच तो कोर्टामध्ये पुरावा म्हणून वापरता येणार नाही. बघा, लॉजिकली रेलेव्हंट आहे पण लीगली नाही. परफेक्ट एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट लेवल. पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या फरकाकडे जाऊया. हा असा पॉइंट आहे जिथे खूप स्टुडंट्स कन्फ्यूज होतात आणि चुका करतात, पण आपण नाही करणार. चला समजून घेऊया. रेलेव्हन्सी वर्सेस ॲडमिसिबिलिटी.
हे दोन शब्द एकसारखे वाटले तरी फार वेगळे आहेत. असं समजा की रेलेव्हन्सी हे पहिलं गेट आहे. एखादा फॅक्ट रेलेव्हंट आहे की नाही हे लॉजिकने ठरतं. पण फक्त पहिलं गेट क्रॉस करून भागत नाही. पुढे आहे दुसरं अजून स्ट्रिक्ट गेट आणि त्याचं नाव आहे ॲडमिसिबिलिटी. ॲडमिसिबिलिटी हा कायद्याचा पक्का नियम आहे जो फायनल डिसिजन घेतो की कोर्ट त्या पुराव्याला आत घेणार की बाहेर ठेवणार, म्हणजे कोर्ट तो ऐकून घेणार की नाही. एक अजून बेस्ट एक्झाम्पल बघूया. समजा नवरा बायकोमध्ये एका मर्डरबद्दल त्यांच्या बेडरूममध्ये काही बोलणं झालं. आता केस सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने हे संभाषण किती रेलेव्हंट आहे, बरोबर ना? पण भारतीय साक्ष अधिनियमामध्ये स्पाउझल प्रिव्हिलेज नावाची एक संकल्पना आहे जी सेक्शन 127 मध्ये दिली आहे. त्याच्यानुसार नवरा बायकोचं प्रायव्हेट संभाषण कोर्टात जबरदस्तीने सांगायला लावू शकत नाही. म्हणजेच तो फॅक्ट अत्यंत रेलेव्हंट असून सुद्धा तो कोर्टामध्ये इनएडमिसिबल आहे. त्याला कोर्ट आत घेणार नाही. ऑलराईट, आपण इंट्रोडक्शन समजून घेतलं, दोन महत्वाचे फरक समजून घेतले. आता वेळ आलीये आपल्या उत्तराच्या मुख्य बॉडीची. तो पार्ट आहे जो तुमच्या उत्तराला वजन देईल आणि एक्झामिनरला दाखवून देईल की तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट्स नाही तर पूर्ण कायद्याची रचना, त्याचा ब्लूप्रिंट माहिती आहे. एक्झाममध्ये लॉंग आन्सरला एक्स्ट्रा मार्क्स मिळवण्यासाठी BSAमधील रेलेव्हंट फॅक्टचं हे क्लासिफिकेशन, हा चार्ट तुमच्या आन्सर शीटमध्ये नक्की काढा. जसं की सेक्शन 4 ते 14 मध्ये ते फॅक्ट्स येतात जे डायरेक्ट फॅक्ट अँड इश्यूशी कनेक्टेड आहेत. रेस्ट जेस्टे, मोटिव्ह, प्रिपरेशन. नंतर सेक्शन्स 15 ते 24 हे ॲडमिशन्स आणि कन्फेशनसाठी आहेत. मग सेक्शन 26 जो आहे डाईंग डिक्लरेशनसाठी. असं क्लासिफिकेशन लिहिल्याने तुमचं उत्तर बाकी सगळ्यांपेक्षा वेगळं आणि इम्प्रेसिव्ह दिसेल. हे मार्क्स मिळवून देणार. ओके, सो आपण थिअरीचा पूर्ण डोंगर चढलो आहोत. आता वेळ आली आहे त्या थिअरीला प्रॅक्टिकल बनवायची. चला शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया, जिथे आपण हे सगळं ज्ञान एका क्लासिक लीगल एक्झाम्पलवर अप्लाय करून बघणार आहोत. एक्झामिनरला इम्प्रेस करायचं असेल ना, तर हे इलस्ट्रेशन परफेक्ट आहे. एकदम सिंपल सिनॅरिओ आहे. लक्ष देऊ नये का? ए नावाच्या माणसावर आरोप आहे की त्याने बी नावाच्या माणसाला एका क्लबने, म्हणजेच एक मोठा लाकडी दंडा, त्याने मारून मर्डर केला. सिंपल केस आहे. ओके, सिनॅरिओ सेट आहे. आता तुम्ही विचार करा, आपण जे काही आत्तापर्यंत शिकलो, थिअरी ऑफ रेलेव्हन्सी, त्यानुसार ह्या केसमध्ये कोणते फॅक्ट्स, कोणते पुरावे कोर्टासमोर लीगली मांडले जाऊ शकतात? थोडा विचार करा. चला याचं उत्तर बघूया. केस प्रूव्ह करण्यासाठी आपण थिअरी ऑफ रेलेव्हन्सी कशी वापरू शकतो. पॉइंट नंबर 1, सेम ट्रान्झॅक्शन सेक्शन 4 नुसार, ज्याला रेस गेस्टे पण म्हणतात. ज्यावेळी गुन्हा घडला तेव्हा कोणीतरी बघितलं आणि ओरडलं, ए बीला मारतोय. हा आवाज लीगली रेलेव्हंट आहे. पॉइंट नंबर 2, मोटिव्ह सेक्शन 6 नुसार, का मारलं? कारण एला बीचे पैसे द्यायचे होते. हा हेतू झाला. पॉइंट नंबर 3, प्रिपरेशन, परत सेक्शन 6 मध्ये, मर्डरच्या काही दिवस आधी एने मार्केटमधून अगदी तसाच लाकडी दांडा विकत घेतला होता. ही झाली तयारी. आणि शेवटी पॉइंट नंबर 4, कंडक्ट सेक्शन 6 मध्येच, गुन्हा झाल्यानंतर ए गावातून पळून जाताना दिसला. हे सगळं काय आहे? हे आहेत रेलेव्हंट फॅक्ट्स, सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स, जे एकत्र आणल्यावर केस प्रूव्ह करायला मदत करतात. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हे हेडिंग्ज आणि इलस्ट्रेशन्स नक्की लिहा, तुम्हाला टॉप मार्क्स मिळतील. या फुल टॉपिकचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेकआउट करा. जर ही नवीन लॉंग आन्सर सिरीज तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, लॉ माइंडेड DNMला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा 13 मार्क क्वेश्चन कोणता हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.